8वा खंड. अरे. ओके. ओके. हरी. त्रयोः उद्गीथे कुशला बभूवुः. तिघ जण उद्गीतामध्ये कुशल होते झाले. एक तर शिलक, दुसरा शालावत्य आणि चैकिता. त्याशिवाय दालभ्य, प्रवाहन, जयविली. शिलक हा दालभ्य दालभ्य म्हणजे दालभ्याचा मुलगा तो. प्रवाहनाचा मुलगा शालावत्य. जयविलीचा मुलगा जो आहे चैकतान. हे हे- ते उद्गीथे ये कुशलाः. ते काय म्हणले? उद्गीथामध्ये जे कोणी कुशल आहे ते आम्ही आहोत. हंत उद्गीथे कथां वदामः इति. आणि त्या उद्गीथाच्या बद्दलची कथा तुम्हाला सांगतो, ऐका म्हणले. तथेतिह समुपविशुः. ठीक आहे, सांगा म्हणले आणि सगळेजण बसले. सह प्रवाहनो, त्यामधील प्रवाहन नावाचा जो शिलक आहे की नाही, जैविली जो आहे. प्रवाहनो जैविली प्रवाहन आणि जयविरी हे दोघं उवाच. किंवा प्रवाहन हा जो जयविरी आहे तो म्हणला, भगवंता अग्रे वदताम. भगवंतो अग्रे वदताम, भगवंताच्या बद्दल पुढे पहिल्यांदा सांगा. ब्राह्मणयोर वदतोर्वाचम श्रोष्यामी. ब्राह्मण म्हणजे वेदमंत्र म्हणणारे जे लोक आहेत त्यांचे वाक्य आम्ही ऐकू इच्छितो. श्रोष्यामी. सह शिलक, त्यामध्ये शिलक, शालावत, चैगितायन हे तिघ जण दालभ्यम उवाच. दालभ्याला बोलले. हंतत्वा पृच्छानी पृच्छानी ती. मी तुला विचारत आहे. मग म्हणून म्हणले की पृच्छानी म्हणजे तुम्हाला विचारत आहोत म्हणले की. हंतत्वा पृच्छानी ती. पृच्छ येते होवाच. मग तो म्हणाला ठीक आहे, काय हरकत नाही, विचारावं. का सामनो गीती रीती. सामवेदाची गीती कशाला म्हणतात? सामवेदाची गीती म्हणजे गायन. सामवेद हे गायन रूपाने आहे असं कोण म्हणतात? काय म्हणतात? स्वर आहे त्याच्यामध्ये. स्वर हे मुख्य आहे. सामवेदामध्ये गायन रूपाचे सामवेद असतं असं कोण म्हणतं? तर कोणत्या गोष्टीला म्हणतात? तर स्वराला म्हणतात. स्वर इति गोवाच. स्वरस्य का गती ही. मग नंतर त्या स्वराची काय गती? असं इथे प्राण इति आहे. मग त्यावेळेस काय गती आहे? मग विचारलं तर प्राणगती आहे. प्राण इति इति होवाच. प्राण हीच गती आहे सरांची म्हणून म्हणाला. मग त्या प्राणाला कोण गती देणार आहे? प्राणस्य का गती ही म्हणलं तर मग प्राणस्य का गती अन्नमिती होवाच. प्राणाला गती देणं अन्न आहे. मग त्या अन्नाला कोण गती? अन्नस्य का गती ही ते त्याप इथे. मग त्या अन्नाला कोणती गती, काय गती आहे म्हणलं तर आप आहे, पाणी आहे. इथे होवाच. अपाम का गती रीती. मग पुन्हा त्या पाण्याला कोण गती आहे? इत्यसौ लोक, हा सगळा लोक त्याला गती आहे. इथे होवाच अंश लोकस्य का गती. मग ह्या लोकाला काय कोण गती आहे म्हणून विचारलं. मग त्याला काय म्हणायला लागलेत बघा. हं? न स्वर्गम लोकम, न स्वर्गम लोकम लोकम अतिनयेरिति उवाच. स्वर्गलोकम, स्वर्गम म्हणजे स्वर्गाला, लोकम न अतिनये. ती पृथ्वी स्वर्गलोकाला घेऊन जाऊ शकणार नाही.
इति होवाच. तसं म्हणल्यावर मग स्वर्गम वयम लोकम समाभिसंस्थापयामः. मग स्वर्गलोक आपण लोकच की समाभिसंस्थापयामः पूर्ण रीतीने स्थापना करू शकतो. तर स्वर्ग संस्थावंशी सामयिती, स्वर्गाला उत्तम रीतीचे स्थान देणारा साम आहे. स्वर्ग संस्थावंशी सामा, संस्था म्हणजे चांगल्या रीतीने विस्तृत स्थान देणारं सामच आहे. तम हा शिलक हा शालावत्यश्चैकितायतनम. मग त्याला काय म्हणायला लागले? शिलक, शालावत्य आणि चैकितायन हे सगळे दालभ्यम उवाच. दालभ्याला बोला. हा प्रतिष्ठित वै किल ते दालभ्य. मग ते पूर्ण रीतीने प्रतिष्ठित होत ना हे दालभ्य. साम, ते सामामुळे सगळे प्रतिष्ठित होतात ना. मग ते साम हे मुख्य असल्यावर यस्ते तर ही बोलूयात. मग हे जे कोणी चांगल्या रीतीने बोलू शकतो, सांगू शकतो. मूर्धा ते विपतिष्यती ती. मग ते मूर्धा म्हणजे मूर्धन्य स्थानापासून खाली पडतात. मूर्धा ते विपते ती, मग त्यांचं मस्तक खाली पडेल. वरच्या लोकाला गेलेले खाली पडतात म्हणजे अवाक मुख होऊन, म्हणजे खाली डोकं करून पडले तर काय करतात? मग त्यावेळेस म्हणतात हंत हंत हमेतत् भगवतो वेदानीती. हा पहा अंत, हो ऐका, मी ह्या भगवंताचा वेद जे आहेत की नाही, म्हणजे शब्द जे आहेत की नाही, वेदानी जाणतो इति विधी, असं समज. इति होवाच आमुष्य लोकस्य का गतिरित्य. अशा रीतीने म्हणल्यावर मग या लोकाची काय गती म्हणून विचारलं असताना, इत्ययम लोक हा, या लोकाला हाच लोक गती असतो. स्वर्गलोक गती नाही, हाच लोक गती आहे स्वर्ग ह्या लोकाला. इथे हो अच्छा, अस्य लोकस्य का गतिरिती. मग ह्या लोकाला कोण गती आहे? मग इथे असं विचारते. अस्य लोकस्य का गतिरिती अयम लोक इति हो वाच. त्या ह्या लोकाला हा लोकच गती आहे. न प्रतिष्ठा लोकमतिनय रीती. लोक प्रतिष्ठा प्राप्त करून देतो असं म्हणू नका. इति हो वाच असं म्हणले. मग प्रतिष्ठा वयम लोकम सामाभि संस्थापयामः. मग आपण ह्या लोकाला जे आहे प्रतिष्ठा प्राप्त करून देतो. कशामुळे? सामाभि संस्थापयामः, सामवेदाने अभिसंस्थापयामः, पूर्ण रीतीने त्यांना प्रतिष्ठा करून देतो. प्रतिष्ठा संस्थावम ही सामवेद. म्हणून कुठेही कोणालाही प्रतिष्ठा प्राप्त व्हायची झाली तर सामवेद आहे. सामवेदामुळेच प्रतिष्ठा प्राप्त होती. या लोकाला देखील प्रतिष्ठा प्राप्त होती, ती कशाने? सामलोकाने, सामवेदानेच होती. मग असं म्हणल्यावर मग प्रवाहन नावाचा विचारतो. तेव्हा हा प्रवाहण जयविरुवाच, जयविरी प्रवाहण म्हणला. तेव्हा प्रवाहण जयविरी उवाच. अंतवद्वै किल ते शालावत्य. ते शालावत्य जे आहेत ते अंतवत म्हणजे नष्ट होणारेच आहेत ना. मग कसे त्याची प्रतिष्ठा होईल? सामयस्ते तर हे ब्रूयात. मग जे सामवेदाबद्दल सांगू शकतील, हा मूर्धा ते विपदिष्यती. मग आम्ही त्याच्याबद्दल सांगतो म्हणलं तर मस्तकापासून खाली पडतील. विपदिष्यती ती, मग मूर्धा वर करून म्हणजे डोकं जे वर असते ते खाली पडेल, अवाक मुख होऊन खाली पडेल असा अर्थ. मूर्धा ते विपदेती. मग डोक्याला असं खाली पडतील तर हंत अहमेतच भगवत. मग कसं असेल तर ह्या भगवंताच वेदानीती स्वरूप काय आहे जाणून घ्यावं अशी इच्छा आहे. मग असं विचारलं असताना विधी हो अच्छा, हा जाणून घे, विधी परमात्म्याला भगवंताला जाणून घे असं म्हणला. इति ह उवाच, या रीतीने बोला.
आता ह्या पाचव्या याच्यात आठव्या वर्गाचं सांगायला लागले, खंडाचं सांगायला लागले, अर्थ भाषामध्ये सांगायला लागले. अग्नि सामाभिमानी स्यात्. अग्नी हा सामवेदाचा अभिमानी आहे. त्यानंतर वरुण असतो स्वरात. वरुण कोणाचा? स्वर म्हणून जे आहेत की नाही सामवेदातील जे स्वर आहेत त्या स्वरांचा अभिमानी असणारा वरुण आहे. प्राणो प्राणावराभिमानी तू. प्राणो प्राण अवर अभिमानी. प्राण हा अवर अभिमानी आहे, म्हणजे कमी अभिमानी आहे, त्यांच्यापेक्षा कमी अभिमानी असणाऱ्याचे आहेत. सूर्य पूर्ण उत्तम रीतीने अभिमानी असणारा कोण बाबा? तर सूर्य आहे. प्राणावर अभिमानी तो सूर्य एव प्रगेत, सूर्य म्हणून सांगितलं आहे. अन्नाभिमानी कोण आहे? दक्ष आहे. अन्नाभिमानी दक्षश्च शक्रस्तु अप अभिमानवान. अन्नाचा अभिमानी असणारा दक्ष आहे. तर शक्र शक्र म्हणजे इंद्र. अप अभिमानीवान पाण्याचा अभिमानी आहे इंद्र. द्व्यात्मकश्च शिव प्रोक्त. दोन प्रकारचं शिवाचं स्वरूप आहे. एक सूर्यामध्ये असणार आणि एक दक्षामध्ये असणार एक आणि सूर्यामध्ये असणार असं एक. म्हणून अन्नाभिमानी दक्षश्च शक्रस्तु अपाभिमान म्हणून अभिमानी पाण्याचा अभिमानी असणारा शक्र, अन्नाचा अभिमानी असणारा दक्ष, द्व्यात्मक असणारा शिव आहे. दोन्ही प्रकारचे रूप परमात्मा शिवाचे आहेत. क्रमेण एव उत्तरोत्तर हा क्रमाने ते वरचढ वरचढ वरचे अभिमानी असतात आणि क्रमाने त्यांना देखील मोक्ष देखील प्राप्त होत असतो. पूर्वेशा उत्तरोत्तर हा आधीचे जे असतात त्याच्यापेक्षा उत्तर म्हणजे पुढे नंतर येणारे जे असतात ते क्रमाने श्रेष्ठ असे ठरतात. म्हणून असं निवृत्ती सारामध्ये सांगितलं. इथे निवृत्ते अग्नेर वाघात्मकत्वात. अग्नी वाणीचा अभिमानी असल्याकडे वाघ आत्मक म्हणजे वाणीच्या अभिमानी असणारे असे कोणती देवता? अग्नी आहे. उदकात्मकत्वात सरस्य. आणि उदक म्हणजे वर्ण. वर्ण वर्ण जो आहे की नाही तो स्वरांचा अभिमानी आहे. हे तोंड जर तोंडामध्ये जीव जर अग्नीने युक्त असेल तर वाणी वाचा फुटते. त्या जिभेवर जर ओलसर असेल तर स्वर सांगता येत. वाढलेली जीभ जर वाढलेली असली तर स्वर काढता येत नाही म्हणून सांगतात. आदित्य एव प्राण हा. आणि त्यामध्ये आदित्य हाच प्राण असतो. त्याच्यामध्ये जे प्राण वाचा फुटायचं जे शक्ती येते ना ते प्राण आदित्यामुळे येते. अन्नमयी प्रजापती आहे. अन्नांचा अभिमानी कोण आहे? प्रजापती आहे, ब्रह्मदेव. इथे असं श्रुती आहे, वेदामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आपेव इंद्रो. पाणी म्हणजेच इंद्र. देऊर्वाव रुद्र हा. जीवलोक म्हणजे रुद्र. इत्यादी असे इत्यादी श्रुतीमध्ये देखील सांगितलं आहे. विशेष ज्ञान संप्राप्ती. विशिष्टपूर्वक असणार असं ज्ञान प्राप्त व्हावं म्हणलं तर विशेष ज्ञान संप्राप्ती जानतोपी परम हरिम. परमात्मा श्रेष्ठ आहे असं जाणलं तरी देखील विशेष ज्ञान प्राप्ती व्हावी लागते ना. विशेष प्रकारची ज्ञान प्राप्ती करून देणारे इंद्र दोन प्रकारे इंद्र आहे. जीवलोक अभिमानी असणारा देवेंद्र आणि त्याच्यामध्ये असणारा रुद्र अभिमानी असणारा असा रुद्र. विशेष ज्ञान संप्राप्ती जानंतोपि परम हरिम. ब्रूयो देवाश्च ऋषय. देवता लोक देखील हे जाणून घेतात आणि सांगतात सगळ्यांना. आणि ऋषीगणा देखील सांगतात तदन्यस्य परात्मता. ते सगळे वाच्य असणारा परमात्मा आहे कसा आहे हे सांगतात ते. म्हणून ब्रह्मतर्कामध्ये ही गोष्ट सांगितली. सर्गाभिमानी रुद्रम प्रति
स्वर्गाचा अभिमानी असणारा रुद्र जो आहे त्याला सामाभिसंस्थापयामहा, त्यासाठी साम वेद संस्थापना म्हणजे चांगल्या रीतीची स्थापना करून सांगणारा आहे. प्रस्तावकम ही सामा, म्हणून त्या रुद्राचे स्तुती करणारी गोष्ट म्हणजे साम. मूर्धा ते विपते इति यहा, मूर्धा म्हणजे अवाक्षर होऊन तो भूमीवर पडतो म्हणजे आहे, जो कधी बोलतो या कश्चित ब्रूयाचेत विपतीश, जो कोणी असा उलटा सुलटा भलतच काहीतरी सांगेल तो खाली डोकं करून पडेल, असे जे कोणी सांगतात की नाही ते खालीच पडतात. ब्रह्मैव हे पृथ्वी आत्मा, पृथ्वीचा आत्मा म्हणजे ब्रह्माच आहे, याप्रमाणे सांगितलं. आता असे लोकचे का गती रे त्याकाश इति होवा. आता ह्या लोकाला काय गती बाबा, तर कोण गती आहे बाबा, तर आकाश गती आहे म्हणलं. आकाश इति होवा. सर्वाणि हा वा इमानी भूतानि आकाशादेव समुद्यन्ते. खरं सांगायचं म्हणजे सगळेच्या सगळे प्राणी आकाशापासूनच उत्पन्न होतात, आकाशामध्ये जाऊन पुन्हा मिसळतात. आकाशच ह्या सगळ्या लोकांच्या मध्ये, सर्व देवतांच्या मध्ये श्रेष्ठ आहे. आकाश हा परायण, तोच आकाशानं सगळ्यांना गती आहे. शेष परोवरीयानुगीता, म्हणून तो आकाशच सगळ्यात श्रेष्ठ असणारा, उद्गीत शब्दवाच्य असणारा आहे. तैशो अनंत, हा तो आकाश कसा आहे, अनंत आहे. जितका आहे तितका आहे म्हणून मोजता येत नाही, अनंत आहे. परोवरीय हा हास्यभाती भवती, त्याच्यापेक्षा जे कोणी आहे बाकीचे जे लोक आहेत ते सगळे अवरीय म्हणजे कमी आहेत, आणि तो स्वतः वर आहे. बरोबरी असो ही हा लोकांचे, जो सगळ्यांच्या पेक्षा कमी नसता मोठा असतो तो सगळ्या लोकांना प्राप्त करून घेऊ शकतो. हे एवं विद्वान, याप्रमाणे जो कोणी ज्ञानी ह्याला जातो. बरोबरी या मुद्गी समुपासते, सगळ्या म्हणजे श्रेष्ठ असणारा, कमी कोणी कोणालाही कमी नसणारा जाणून उद्गीचा रूपाने वाच्य असणारा, उद्गीर शब्दाने वाच्य असणारा उपासना करतो ते कसले लोक. तम हा एतम अतिधन्वा, त्यानंतर ह्याला अतिधन्वा म्हणजे अतिशयित उच्च असणारा असा धनु. धन्वा म्हणजे धनुष्य, एक धनुष्य, दोन धनुष्य, असं हाईटच्या हिशोबाने होतं. एक गज, दोन गज, तीन गज, म्हणून अशा रीतीने सर्वात श्रेष्ठ असणारा, उच्च असणारा असा तो जो उद्गीत शब्द वाच्य आहे की नाही, त्याच्याबद्दल शौनक, शौनक जे आहे की नाही, शौनक नावाचे महर्षी, शौनक उदर शांडिल्या उक्ता, उदराचा अभिमानी असणारा जो शांडिल्य म्हणून आहे की नाही, त्या शांडिल्याला सांगून म्हणला, वाच यावत प्रयाजम उद्गीतम विदिशन्ते. त्यावेळेस तुम्ही लोक ह्या प्रयाजाला, प्रयाज म्हणजे एक स्तुती आहे, प्रयाज म्हणून एक स्तुती असते. प्रयाज नावाच्या उद्गीत स्तुतीने गीता उच्च असणाऱ्या परमात्म्याचं चिंतन कराल, गायन कराल, वेदिष्यन्ते, मग त्यावेळेस तुला ते कळवून देतील. परोवरियो एभ्य तावत अस्मिन् लोके जीवन. परोवरी हा कमी नसणारा, सगळ्यापेक्षा जास्त असणारा जो आहे तोच या लोकांमध्ये जीवन देणारा होतो. जीवन भविष्यती तथा अमुष्मिन् लोक इति, आणि या लोकांमध्ये तर जीवन रूपाने राहतातच, पुन्हा इथून सोडून गेलेल्या दुसऱ्या लोकांमध्ये देखील तया एतमेव विद्वान, तोच परमात्मा, तोच उद्गीत शब्द वाच्य असणारा, तिथून पुढच्या वरच्या लोकाला गेला असताना तिथं देखील तोच गती आहे. अशी जो कोणी विद्वान उपासना करतो, उपासते, परोवरीय एव, तोच परोवरीय म्हणजे सर्वश्रेष्ठ आणि कमी नसणारा असा होतो. अस्या अमुष्मिन् लोके जीवनं भवति, तोच ह्या व्यक्तीला जे आहे ह्या लोकांमध्ये जीवन देणारा होतो. तथा अमुष्मिन् लोके
लोक येते, त्या लोकांमध्ये त्यानंतर पुढच्या लोकांमध्ये देखील लोक म्हणून जे आहे की नाही त्या लोकांमध्ये तो अभिव्यक्त होतो. लोके लोक येते, त्या पुढच्या लोकांमध्ये देखील लोक शब्दाची वाच्य होत होतो. त्याप्रमाणे 9वा सांग. 8 झाल्यावर 9वा. विष्णू आकाश नाम कहा. त्यात काय सांगितलं? विष्णू परमात्माच आकाश शब्दाने वाच्य आहे. आदियुक्तत्वाद वरीयावच्या परमो हरिदेव. आदियुक्तत्वाद सगळीकडून प्रकाशमान असतो म्हणून सर्वात श्रेष्ठ आहे. सर्वात श्रेष्ठ त्यामुळे परम कोण आहे? तर हरी आहे, परमात्माच आहे. परमो हरिदेव असं सतत्वामध्ये सांगितलं. शुभाशुभानाम दाहादो साम्यात सामाग्निरी. शुभ गोष्टी असो अशुभ गोष्टी असो सगळेच्या सगळे दहन करून टाकतो. याकरता दोन्ही एकाच रीतीने सहन दहन करतो म्हणून साम शब्दांनी अग्नीला बोलवतात. म्हणून अग्नीला सर्वभक्ष म्हणून नाव आहे. जे काही तुम्ही घालतात ते सगळं भक्षण करून टाकतो किती. त्यानंतर स्व म्हणजे विष्णू. स्व शब्दाने विष्णू आहे. सागरे स्व विष्णू सागरे. सागरे म्हणजे सागरामध्ये. सागरे रंता वरुणो अतः. रंता म्हणजे रममाण असणारा विष्णू परमात्मा सागरामध्ये रममाण आहे. वरुणोतः स्वरस्मृतः आणि स्वर शब्दाने वरुण वाच्य आहे. स्व शब्दाने विष्णू परमात्मा घेतला जातो. का बाबा? आता समुद्रामध्ये समुद्र यंता कवयो यंती म्हणून वेदे सांगत आहेत. समुद्रामध्ये कोण राहत असतो? तर विष्णू परमात्मा राहतो. आणि वरुण जे आहे स्वर शब्दाने वाच्य आहे. उदया जगत प्रणेतृत्वात सूर्या प्राण उदाहरण. सूर्य हा जो आहे प्राण शब्दाने वाच्य होतो. कशासाठी? उदय प्राप्त करून घेतो. जगत प्रणेता आहे म्हणून सूर्याला प्राण म्हणतात. उदय उदय उदित होतो आणि सगळ्या जगताला प्रेरणा देतो. प्रणेतृत्वात म्हणजे चोदना करून देतो, टेम्प्ट करतो म्हणून सूर्याला प्राण असं म्हणतात. अत्रा आत्ता रुद्रस्त्वविरोधात विरोधात. आत्ता म्हणजे सगळ्यांना खाऊन टाकणार आहे म्हणून रुद्राला जे आहे की नाही त्याचा विरोधी म्हणतात. आत्ता रुद्र हा तद्विरोधात. तो काही की जगांना प्रेरणा देणार आहे सूर्य, तर प्राण शब्दाने वाच्य असतात. तर रुद्र त्याचं विरुद्ध काम करतो. सगळ्यांना आता भक्षण खाऊन टाकतो. दक्षशात अन्न अन्न नामक म्हणून दक्ष स्वरूपाने अन्न या नावाने वाच्य असणारा रुद्र आहे. तो विष्णू तद रतिर्वायू. स्व अजून एक दुसरा एक अर्थ. स्व म्हणजे विष्णू, तद रती ही वायू. त्याला रती म्हणजे त्याच्या ठिकाणी कोण रममाण असतो? वायू. तद्गो म्हणजे त्याच्यामध्ये असणारा मुक्त हो सदा शिवा. मुक्ती अवस्थेमध्ये सदाशिव राहत असतो त्याच्यामध्ये. आता सदाशिव त्या ठिकाणी राहत असतो म्हणून ग म्हणजे स्वर्ग. म्हणून त्या ठिकाणी सदाशिव राहतो म्हणून स्वर्ग, स्वर्गाचा अभिमान. आता स्वर्ग सुसंस्थत्व. स्वर्गातील लोकांना असू प्राणरूपाने कोण आहे? रुद्र असतो. असा विदित की त्याचा म्हणून तो देखील रुद्र देखील सदाशिव देखील त्या ठिकाणी असतो असा ती तिच्या कीर्तीचा. सर्व देवांतरत्वात तू ब्रह्मायम समुदाय. सगळ्या देवतांच्या मध्ये अंतर्गत असणारा असा असतो म्हणून ब्रह्मदेवाला देखील ब्रह्मा म्हणून म्हणतात. लोको ज्ञान स्वरूपत्वाद येतेषाम परमो हरी. लोक हे काय आहे? लोक हे ज्ञान स्वरूप आहे. लुच धातू आहे, लुक धातू आहे. लुच धातू म्हणजे काय? पाणी. पाहिल्याशिवाय तुम्हाला ते काय ज्ञान येणार? म्हणून लोक ह्या शब्दाचा अर्थ काय? ज्ञान स्वरूप. आपल्याला दिसलं तरच काही तुम्ही ओळखाल. म्हणून टू लुक, लोक हा शब्दाचा अर्थ टू लुक, पाहणे. पाहिल्याशिवाय कळत नाही. म्हणून
लोक शब्दाचा अर्थ ज्ञान. लोक शब्दाचा अर्थ ज्ञान स्वरूप असल्या कारणाने हे तेशाम त्या सगळ्या लोकांचा श्रेष्ठ असणारा गती कोण आहे? हे तेशाम परमहा हरिही. श्रीहरी परमात्मा श्रेष्ठ गती आहे इथे, म्हणून ब्रह्मतर्कामध्ये सांगितलं. आपालनात सगळ्या रीतीने पालन करतो, रक्षण करतो. आपो हिष्ठा त्या मंत्राने आपालता सगळीकडून रक्षण करतो. म्हणून आप शब्दाने इंद्रवाचक आहे. आप हा इंद्र हा. अधिकम वरीयान, वरीयान श्रेष्ठ मध्ये श्रेष्ठ आहे म्हणून परोवरीय म्हणून त्याला म्हणतात. तत्परोवर त्याचं सर्वश्रेष्ठपणा म्हणजे काय आहे? रक्षकत्व. सगळ्यांना रक्षण करणारा होतो म्हणून तो परोवरीय होतो. यावता द्वापरादिपर्यंतम. कुठपर्यंत असतात? द्वापर युगापर्यंत. द्वापरादिपर्यंतम. द्वापराधिकाच्या पर्यंत तिथपर्यंत तो रक्षक असतो. असं ह्या 9व्या खंडाचा अर्थ अभिप्राय भाष्याच्या आचार्यांनी दिलेला. आता 10वा खंड. 10वा खंडाचा सांगा. मठची हतेषु पुरुष्वाटक्या. मठची हतेषु पुरुष्वाटक्या सह जायोषस्ति जायया उषः उषस्तिः काक्रायणः इभ्य काक्रायण इभ्य ग्रामे प्रद्राणकः उवाच तेभ्यां गुल्माशान् खादन्तम् बिभिक्षे. मठची हतेषु, मठची हत नावाच्या कुरु देशामध्ये आटक्यासह आटकी नावाची एक होती तिच्याबरोबर, आटकी नावाच्या बरोबर जायया आपल्या पत्नी बरोबर उशस्ती म्हणजे काय? वास करतो. आणि वास करून हा खरोखर काक्रायणा इभ्यग्रामे, काक्रायण नावाचा इभ्य नावाच्या आपण राहत असलेल्या ग्रामामध्ये प्रद्राणक वास. प्रद्राणक म्हणजे इकडं तिकडं भटकत राहिला. हेभ्यम कुलमाशान खादंतम बिभिक्षे. तो काय केला? हे कुलमाश हुलगे असतात ना, कुलमाश म्हणजे हुलगे खात असणारा त्या ठिकाणी बिभिक्षे भिक्षा घेऊन करून राहत होता. उपला इष्टका स्थूला मठची ते प्रकीर्तिता म्हणून शब्द निर्णयामध्ये मठची कशाला म्हणतात? मठची शब्दाचा अर्थ सांगितला. कुपल इष्टका हा. कुपल म्हणजे खलबत्ता, इष्टका हा म्हणजे विटा. मोठे मोठे असणारे जे विटा असतात किंवा मोठे मोठे जे उकळ असतात त्याला मठची म्हणून म्हणतात. मठची हतेषु म्हणजे उकळात घालून कुटले गेलेले. कुरुषु कुरुमध्ये, कुरु देशामध्ये अटक्यासह जाया म्हणजे आपल्या आटकी नावाच्या जाये सहित जे खर आणि बत्ता. उशस्थिर तिथे राहत होते. चाक्रायण म्हणून काम करत राहत होते. इभ्यग्रामे आसन्न यौवना हा योषित. ती योषित म्हणजे कोणाला म्हणावा योषित? योषित शब्दाचा अर्थ सांगितला आचार्याने भाष्यामध्ये. कोणत्या बाईला, कोणत्या स्त्रीला योषित म्हणावा? जिला केव्हाही यौवन अवस्था केव्हाही राहते, कायम केव्हा राहते, कायम नंतर कायमची राहते, त्याला योषित म्हणतात. आटकी नावाची, आटकी नाव इकडं तिकडं भटकत असणाऱ्या स्त्रीला जे हे आटकी म्हणतात. आणि ती स्त्री इकडं तिकडं केव्हा कशामुळे भटकत राहते? आपलं यौवन अभिवृद्ध असणारा असं यौवन आहे हे दाखवण्यासाठी इकडे तिकडे भटकत जात असते.
म्हणजे कोणत्याही बायका जे आहेत आपलं यौवन किती आहे कसं आहे हे दाखवण्यासाठी भटकत असतात. कसं सांगितलं बघायचं. हा समजा यौवना योषित आटकीत्यभिधीयते. आता आटकी शब्दाचा अर्थ सांगितलं. आणि तशा बायको सहित इतिच प्रद्रवणान्न पानार्थम खाणं पिणं पाहिजे म्हणून त्या करता इकडं तिकडं भटकत राहते. प्रद्राणक इति तिथं म्हणून असं भटकत असते म्हणून तिला प्रद्राणक असं म्हणतात. हे सगळे मटकी शब्दाचा अर्थ, अटकी शब्दाचा अर्थ काय आणि योषित शब्दाचा अर्थ आणि प्रद्राणक शब्दाचा अर्थ इथं आचार्याने दिले. ते तशासाठी म्हणून आपल्या अन्नपान इत्यादिकाची व्यवस्था करून घेण्यासाठी म्हणून त्या कुठे राहत असतात